गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना भाजपने मंगळवारी पूर्णविराम दिला। भाजपचा केंद्रीय कार्यालयाकडून विधान परिषदेच्या 5 नावांची अधिकृत यादी जाहीर झाली। तर पोटनिवडणुकीसाठीही भाजपने आपल्याकडे आलेल्या उमेदवारांवरच विश्वास दाखवला। भाजपने जी यादी जाहीर केली त्यात धक्कादायक बरंच काही होतं। या यादीनंतर सगळ्यात जास्त चर्चा झाली विधान परिषदेच्या निवृत्त झालेल्या सदस्यांची। कारण भाजपने निवृत्त झालेल्या एकाही सदस्याला पुन्हा संधी दिली नाही। उलट सर्वच्या सर्व 6 नवीन नावे जाहीर करून भाजपने आगामी निवडणुकीचं समीकरण जुळवलंय। सोशल इंजिनिअरिंग साधली आहे, तरुण आणि निष्ठावंतांचा मेळ घातला। त्यात अहिल्यानगर जिल्ह्यालाही संधी मिळाली। नगरला आता 14वा आमदार मिळाला आहे। नेमके कोण आहेत या यादीत आणि भाजपने काय साध्य केले हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। भाजपने मंगळवारी सगळ्यांनाच धक्का दिला। भाजपने विधान परिषद निवडणुकीतील आपल्या 6 उमेदवारांची यादी जाहीर केली। या यादीत 5 नव्या चेहऱ्यांना संधी दिली। पोटनिवडणुकीच्या जागेवरही भाजप आपल्या शब्दाला जागला। या यादीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य ठरलं ते भाजपची स्ट्रॅटेजी। भाजपने या यादीत कार्यकाळ संपत आलेल्या सर्वच्या सर्व उमेदवारांना पुन्हा संधी नाकारली। संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर, रणजितसिंह मोहिते पाटील हे 4ही आमदार निवृत्त होत आहेत। परंतु यापैकी कुणालाही दुसऱ्यांदा संधी दिली गेली नाही। उलट यावेळी त्यांच्या जागी जी 5 नावे जाहीर केली त्या सगळ्या महत्त्वाच्या राजकीय नेत्यांचं भाजपने पुनर्वसन केलं। याशिवाय काँग्रेसचा आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये आलेल्या व त्याच जागेवर पोटनिवडणूक होत असलेल्या प्रज्ञा सातव यांना पुन्हा विधान परिषदेची खुर्ची ऑफर केली। भाजपने जाहीर केलेल्या यादीत सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला गेला। भाजपने या यादीत सुनील कर्जतकर, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील भेंडे व विवेक कोल्हेंना संधी दिली। त्यातून प्रादेशिक समतोल राखला। सुनील कर्जतकर हे मूळचे नगर जिल्ह्यातील जामखेडचे असले तरी ते सध्या मराठवाड्यात राहतात। त्यांना संधी देऊन मराठवाड्याचा समतोल राखला गेला। प्रमोद जठार व माधवी नाईक हे दोन्ही नेते कोकणातील आहेत। सुनील भेंडे हे विदर्भातून आहेत, तर विवेक कोल्हेंना संधी देऊन भाजपने उत्तर महाराष्ट्राला न्याय दिला। भाजपच्या या यादीची विशेष चर्चा होत आहे, कारण आता काही महिन्यातच जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बँका व अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत। भाजपला अगदी तळागाळात पोहोचण्याची संधी यामुळे मिळणार आहे। तीच संधी भाजपने या यादीतून साधल्याचे दिसले। सुरुवातीला भाजपच्या राज्य कार्यकारिणीने 30 जणांच्या नावाची यादी केंद्रीय भाजपकडे पाठवली होती। त्यानंतर रविवारी पुन्हा त्यातील काही नावांना चाळणी लावून पुन्हा नव्याने 14 जणांची यादी भाजपने दिल्लीला पाठवली। याच यादीतील 5 जणांच्या नावावर भाजपने दिल्लीतून मोहर उमटवली। काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या प्रज्ञा सातव यांना दिलेला शब्दही भाजपने पाळला। मुळात निवडणूक लागल्याच्या अगदी पहिल्या दिवसापासून प्रज्ञा सातव यांचं नाव फिक्स समजलं जात होतं। यादी जाहीर झाल्यावर भाजपने शब्द पाळल्याचं स्पष्ट दिसलं। सातव यांच्या खेरीज ज्या 5 जणांची नावे जाहीर झाली त्यातही भाजपने सोशल इंजिनिअरिंग साधलं। या यादीत जाणून बुजून मुंबईला डावललं गेलं, कारण आगामी निवडणुका ज्या क्षेत्रात होणार आहेत त्याच क्षेत्रांना भाजपने प्राधान्य देत एक सुखद धक्का दिला। या यादीत अजून एक वैशिष्ट्य म्हणजे भाजपने जातीचा समतोलही राखलाय। या यादीत मराठा, ओबीसी, महिला, अनुसूचित जाती व ब्राह्मण अशा सगळ्या जातींना प्रतिनिधित्व दिले। 6 पैकी 3 उमेदवार हे ओबीसी आहेत, 1 उमेदवार हा नवबौद्ध आहे, विवेक कोल्हे हे मराठा, तर 1 जण ब्राह्मण आहे। सुनील कर्जतकर, संजय भेंडे व माधवी नाईक हे 3 उमेदवार मूळचे संघटनेतील चेहरे आहेत। भाजप राजकारण करताना आपल्या पूर्वीच्या संघटनेला किती महत्त्व देतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। प्रादेशिक समतोलही महत्त्वाचा ठरला। सुनील कर्जतकर व विवेक कोल्हे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील, जठार हे सिंधुदुर्गचे, माधवी नाईक या ठाण्याच्या, तर संजय भेंडे हे नागपूरचे आहेत। पोटनिवडणुकीत संधी मिळालेल्या प्रज्ञा सातव या मराठवाड्यातील आहेत। याशिवाय भाजप शब्द पाळतो हे पुन्हा एकदा दिसलं। गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विवेक कोल्हेंना कोपरगाव विधानसभेची निवडणूक न लढविण्याचा इशारा दिला होता। कोल्हेंनी तो पाळला। तब्बल 2 वर्षे त्यांनी भाजपच्या प्रत्येक आव्हानाला प्रतिसाद दिला। गेल्या 2 वर्षात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतही ट्युनिंग जुळवलं। याचाच परिपाक म्हणून त्यांना संधी दिल्याचे बोलले जात आहे। शिवाय गेल्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या आशुतोष काळे यांनाही अगदी प्रामाणिक मदत केली होती। त्या निवडणुकीत काळेंचा विक्रमी मतांनी विजय झाला होता। कोल्हेंच्या याच प्रामाणिकपणाची पावती त्यांना मिळाल्याचे बोलले जात आहे। विधान परिषदेचे सदस्य हे कायदे बनवण्यात सक्रिय असतात। कायद्याच्या प्रस्तावावर चर्चा करणे, सुधारणा सुचवणे, मतदान प्रक्रियेत भाग घेणे अशी त्यांची कामे असतात। एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा घडवून आणू शकतात। राज्याच्या धोरणांवर विधान परिषदेत चर्चा होते, त्यात हे सदस्य भाग घेतात।
विशेष म्हणजे हे सदस्य एका विशिष्ट मतदारसंघापुरते मर्यादित नसतात, तर संपूर्ण राज्यासाठी त्यांचे अधिकार असतात. विधानसभा सदस्यांना जसा निधी मिळतो तसाच निधी विधान परिषद सदस्यांनाही मिळतो. त्यामुळे हे पद विधानसभेपेक्षाही जास्त महत्त्वाचे मानले जाते. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.